मी हॉस्टेलला जाताना विचित्र वाटते मला. आईच्या चेहऱ्यावरील शांतपणा बघून, बाबांच्या डोळ्यात काळजी बघून, भावंडाच्या मनातील प्रेम बघून विचित्र वाटते मला. मी हॉस्टेलला जाताना 100 आठवणींची प्रतिमा डोळ्यासमोर उभी असते. जमेल तेवढ्या आठवणी सोबत न्याव्या ही लगबग मनात असते. माझी सामानाची बॅग भरताना मी पुन्हा येणार हे माझे मीच मला समजावत असते. इथे या कोपऱ्यात बसून बघितलेला स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जायचं आहे. हे प्रेरक हेतू मनात येताच माझ्या उंबरठ्याकडे बघून डोळे पाणावतात. मी का दूर जायचं हा प्रश्न मनात वादळ आणतो. तेव्हा विचित्र वाटते मला. हल्ली हॉस्टेलची सर्व कामे करणारे मी घरी मला हे हवं, मला ते हवे म्हणून संपूर्ण बाजार गोळा करते. आई घासातून घास तर बाबा बाजारातील प्रत्येक गंमत माझ्या पुढे आणून ठेवतात. तेव्हा विचित्र वाटते मला. मी हॉस्टेलला जाताना विचित्र वाटते मला. जणू मी सासरीच चालले अशी आईची लगबग असते. माझ्या व माझ्या मैत्रिणींसाठी कधी न संपणारा खाऊ करण्याची जय्यत तयारी तिची सुरू असते. माझ्या सुखरूप प्रवासाची काळजी आईला तर स्वावलंबी बनवण्याची घाई बाबांना असते. पटकन आमचं घर खाली कर म्हणणाऱ्या भावाचे डोळे मात्र पाणावतात. घरटं ओलांडल्यावर पाठ फिरवून बघू नको अशी हिदायत आई देते. तुला उंच भरारी घ्यायची आहे. माझ्यासारख्या असंख्य गृहिणींना जे साध्य करता आले नाही ते तुला करायचं आहे. शेवटी तू स्त्री आहे. तुला हे जग प्रत्येक मार्गावर अडवेल, कारण ती रीत आहे. पण तू मागे वळून बघायचं नाही. हे ऐकताच अंगावर शहारा येतो. अक्षरशः सावित्री ज्योती आईच्या वदनी बोलल्या याची जाणीव होते. तेव्हा विचित्र वाटते मला. मी हॉस्टेलला जाताना विचित्र वाटते मला. या स्वातंत्र्याचं सोनं मी करू शकणार का? मोठ्या थोर क्रांतिकारांची तृण मी फेडू शकणार का? आज हॉस्टेल तर उद्या सासरची वाट आहे. मी माझे कर्तव्य पार पाडू शकणार का? असे असंख्य प्रश्नांची उत्तरे मला भेटेनासे होतात. स्त्री अंतराळात पोहोचली तरी स्त्री पुरुष समानता इथे नाही. असंख्य विनयभंगाच्या गोष्टी कानावर येताच विचित्र वाटते मला. थँक्यू.